झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दिव्या कशी आहेस? नाही म्हणजे मगाशी डोकं दुखत होतं ना तुझं। का आलीस इथे? हा चिडू नको एवढी चिडचिड करायची नाही। अगं होणाऱ्या बाळासाठी चांगलं नसतं, सगळे म्हणतात असं। एवढा राग नाही दाखवायचा। काय तुझं हे सगळं खोटं आहे ते जर मी सगळ्यांना सांगितलं असतं तर काय केलं असतंस तू? काहीच करू नसती शकलीस। हे बघ, तुझ्या प्रेग्नेंट असण्याशी नसण्याशी मला काही देणं घेणं नाहीये, फक्त ना माझा फायदा व्हायला हवा। काय ना इथे येण्याच्या आधी काकूच्या, तुझ्या आईच्यात आणि माझ्या आईच्यात ना मी खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला, भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला, पण सगळं फसलं। अगं कुणामुळे? तुझ्या बहिणीमुळे। तिने ही ट्रिप प्लॅन केली ना, सगळं घडलं। पण आता ना मला हे सगळं परत करायचंय आणि तुझी मदत लागेल। पण मी काय करू शकते? हे जे प्रेग्नन्सीचं नाटक करत होतीस ना ते कंटिन्यू करायचं। फक्त ह्या वेळेस ना शिवाचं नुकसान झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची। घेशील ना? घेशीलच तू, कारण तुला सुद्धा हेच हवंय, शिवाचं नुकसान। तू कोणाला सांगणार नाहीस? कुणालाच नाही। मी जसं सांगेन तसं केलंस ना तर मी कुणालाच काहीच सांगणार नाही। फक्त ना शिवाला धक्का बसला पाहिजे, ही ट्रिप फेल झाली पाहिजे। आणि मलाही तेच हवंय। डील? डील। शिवा झाली ना सगळी तयारी? हो माझी झाली आहे, होईल आता। अशू, अरे भाऊ काय रे, झाली सगळी तयारी? हो झाली। गुड। फायनली तुम्ही दोघेच एकत्र कुठेतरी जाताय आणि मला खूप छान वाटतंय। मजा करा आणि इकडचा कसलाच विचार करू नका। भाऊ पण याची काय गरज होती हो? म्हणजे आपण सगळे इथे मजा करतोय ना, मग आम्ही दोघं वेगळं कशाला जायचंय असं? शिवा यात काही एवढं नाहीये। आणि हे बघा, आता सगळे मजा करतायत, सगळे एकत्र आलेत। जे तुम्हा दोघांनाही हवं होतं, ओके नाही, ते साध्य झालंय। त्यामुळे तुम्ही दोघे आता तुमची हक्काची सुट्टी एन्जॉय करा। भाऊ तुम्हाला पण घरी येऊन काही आराम करता आलाच नाहीये, लगेच इथे यावं लागलं। ते ठीक आहे ग, आता या वयात माणसासाठी त्याचं कुटुंब सगळ्यात महत्वाचं असतं। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।